113 महाविद्यालयांमधील पदव्युत्तर पदवीचे प्रवेश थांबवण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने हा धाडसी निर्णय घेतला। भौतिक सुविधा नसलेल्या 4 जिल्ह्यांमधील महाविद्यालयांचा प्रवेश थांबवलाय। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार माजी मंत्र्यांच्या शिक्षण संस्थांचा देखील यात समावेश आहे। प्राध्यापकांची नियुक्ती न करणं, कागदोपत्री नियुक्ती केल्यानंतर संबंधितांना वेतन न देणं, बायोमेट्रिक हजेरीसह भौतिक सुविधा नसताना पदव्युत्तर अभ्यासक्रम संबंधित महाविद्यालये चालवत होती। त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने 3 सदस्यीय समिती तपासणी केल्यानंतर बोगसपणा उघडकीस आला आणि हा धाडसी निर्णय घेतलाय। पोस्ट ग्रॅज्युएशनची इन्स्पेक्शन करावं, छाननी करावी आणि ज्या महाविद्यालयामध्ये पायाभूत सुविधा आणि शिक्षक उपलब्ध नाहीत अशा महाविद्यालयाचे प्रवेश बंद करावेत। विद्या परिषदेच्या निर्णयानुसार विद्यापीठ प्रशासनाने त्याची अंमलबजावणी केलेली आहे। अशा 186 महाविद्यालयाला ज्या ठिकाणी पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवले जातात अशा ठिकाणी आपल्या ह्या कमिटीने भेटी दिलेल्या आहे आणि विद्या परिषदेचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे की ज्या ठिकाणी मूलभूत पायाभूत सुविधा नाहीत, 2 पदव्युत्तर शिक्षक नेमलेले नाहीत, त्या शिक्षकांचे बायोमेट्रिक नाही, त्या ठिकाणी प्रयोगशाळा नाही, कॉम्प्युटरची लॅब नाही, लायब्ररी नाही, अशा महाविद्यालयाचे प्रवेश त्या ठिकाणी स्थगित करण्याचा निर्णय विद्या परिषदेने झालेला आहे।